एक महामानव पौडलाय. तो महामानव त्यांचं स्मारक हे राष्ट्रीय स्मारक आहे. या करारसाराची अस्मिता आहे, हा करारसाराचा श्वास आहे. अशा ठिकाणी आपण संमती कशाला देतोय हे तर आपल्याला माहीत पाहिजे. जर चुकीचं काय झालं तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही, हा करारकर माफ करणार नाही कधी. हा कॉर्नरमधनं नेकलेस रोड जाताना चव्हाण साहेबांची समाधी अफेक्टेड होत्या का? तिथं फ्लायओव्हर होतोय का? चव्हाण साहेबांची समाधी आणि प्रीती संगमाचं नातं अतूट आहे का? फ्लायओव्हरवरनं समाधी बघणार आहे आम्ही, हे सुद्धा आम्हाला पाहणं गरजेचं आहे. मग आम्हाला माहिती न देण्याचं कारण काय? माननीय सदस्य तिथं गेले तर स्टेडियममध्ये आत प्रवेश दिला गेला नाही, स्टेडियमच्या गेटवर बाहेर थांबवण्यात आलं. मग उद्या कराडकरांना तुम्ही चव्हाण साहेबांच्या समाधीवर सोडणार नाही असा जर प्रसंग झाला तर केवढ्याला पडेल? ते विषय निघाला नेकलेस रोडचा, त्याचे मी या ठिकाणी करतो. PWDची आम्हाला 2 पत्र आली. PWDची आम्हाला 2 पत्र आली. दोन्ही पत्र आम्हाला पार्टी मिटिंगच्या दिवशी रात्री 8 वाजता प्राप्त झाले. आज तरीही विषय चर्चेसाठी म्हणून आम्ही ते अजेंडावर घेतला. आमच्या मनात जर काय पाप असतं तर आम्ही अजेंडावर विषय घेतलाच नसता. आज अजेंड्यावर विषय घेण्याचं कारण असं की ज्या वेळेला आम्ही ती माहिती घ्यायला गेलो तर तो 3 टप्प्यामध्ये आम्हाला दिसला प्रोजेक्ट. आज PWDने सुद्धा आम्हाला पत्र दिलं, त्यामध्ये 7-12 उतारे मागितले, तिथल्या संमत्या मागितल्या, बरीच कागदपत्र मागितली आम्हाला. आज ती कागदपत्र देत असताना साधी सिंपल गोष्ट आहे, तुम्ही पत्र देता, संबंधित विभाग पत्र देतो, एक विषय प्रीतिसंगम बागेचा आहे, दुसरा विषय नेकलेस रोडचा आहे, तिसरा विषय त्याच्या खालील सुधारणेचा आहे. मूळ विषय असा आहे की जी नदीपात्र जे आहे, बाग सोडून जो परिसर आहे त्याची मालकी आमची नाही, कृष्णा गोरेची मालकी आहे. मग कृष्णा गोरेची मालकीची संमती आम्ही कोण देणार? साधी सिंपल गोष्ट आहे. ज्या होल्डरशिपच जर तुमची नाही, होल्डरशिप तुमची नाही तर तुम्ही कशा पद्धतीने मालकी देणार, संमती देणार? मग अशा पद्धतीनं हा विषय होत असताना आज मूळमध्ये आम्ही स्पष्ट शब्दामध्ये निरोप दिला होता की आम्हाला प्रेझेंटेशन हवं आहे की नेमकं तिथं काय होतंय. त्याचं कारण असं, तिथं एक महामानव पौडलाय. तो महामानव त्यांचं स्मारक हे राष्ट्रीय स्मारक आहे. या करारसाराची अस्मिता आहे, हा करारसाराचा श्वास आहे. अशा ठिकाणी आपण संमती कशाला देतोय हे तर आपल्याला माहीत पाहिजे. जर चुकीचं काय झालं तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही, हा करारकर माफ करणार नाही कधी. त्यामुळं आपण जर एखादी आपली ही इमारत बांधतोय तर आपण पाहतो ना, इथं काय केलंय, किचन कुठं केले, ते काय केले, हॉल कुठं केलाय, न पाहता त्यांनी, म्हणजे मला सन्माननीय सदस्यांचं त्या खूप म्हणजे वाईट पण वाटलं, केविलवाना प्रयत्न त्याचा वाटला की काहीतरी दाखवण्यासाठी नाही अगोदर संमती द्या मग ती बघू. अरे अगोदर संमती, आपण कशाला संमती देतोय हे तर पाहिलं पाहिजे. आणि ज्या गोष्टींची अधिकार आपल्याला आहेत, ज्या गोष्टी आपण देऊ शकतो, ती गोष्टी सोडून कृष्णाखोरीची संमती आम्ही कशी देणार? आणि तुमचा प्रोजेक्टच काय आहे ह्याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहे. आणि आम्ही PWDला एक निरोप दिला होता की तुम्ही आम्हाला प्रेझेंटेशन करू नका, तुमचा रोल नाही तो. प्रेझेंटेशन कोणी केलं पाहिजे? जी आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग अथॉरिटी आहे, ज्याला आपण PMC म्हणतो, त्या PMCनं आम्हाला प्रेझेंटेशन दिलं पाहिजे ना. आता स्टेडियमच्या वेळेला प्रेझेंटेशन कोणी दिलं? PMCने दिलं. तसं आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, महात्मा फुलेंचं असेल, अण्णाभाऊ साठेंचं आम्ही स्मारक घेतलं, शिवतीर्थाचं घेतलं, संबंधित PMC आणि स्थानिक नागरिक असं घेऊन आपले जनरल मीटिंग हॉलमध्ये आपण प्रेझेंटेशन घेतल्यात. आपल्याला आठवते, कामाची अशी पद्धत पाहिजे. आज तुम्ही संबंधित PMCनं आम्हाला प्रेझेंटेशन देणं गरजेचं आहे, तसा आम्ही निरोप दिला होता. आणि हा प्रेझेंटेशनसाठी आम्ही PWDच्या मागे लागायची गरज नाही. काय PWD आम्हाला फॉलो, आमचा निरोप केला आहे तुम्हाला, आम्हाला प्रेझेंटेशन हवं आहे आणि प्रेझेंटेशन हे PMCने दिलं पाहिजे. आम्हाला नेमकं बघितलं पाहिजे
की चव्हाण साहेबांची समाधी इथं आहे, हा कॉर्नर आहे, हा कॉर्नरमधनं नेकलेस रोड जाताना चव्हाण साहेबांची समाधी अफेक्टेड होत्या का? तिथं फ्लायओव्हर होतोय का? चव्हाण साहेबांची समाधी आणि प्रीती संगमाचं नातं अतूट आहे. त्या दोघांच्या मध्ये काय होते हे सुद्धा आम्हाला पाहणे गरजेचं आहे. का फ्लायओव्हरवरनं समाधी बघणार आहे आम्ही, हे सुद्धा आम्हाला पाहणं गरजेचं आहे. मग आम्हाला माहिती न देण्याचं कारण काय? आणि हा 8 तास कशासाठी की मग माहिती होता तुम्ही संमती द्या. अरे असं कसं? आमचं कृष्णामाई आहे तिथं खाली, तिचं मंदिर अफेक्टेड होते का? ग्रामदेवत आहे आमचं. आज असे प्रश्न आहेत आम्हाला. आज स्वामी प्रीतिसंगम बाग आहे आमची खाली, चव्हाण साहेबांचं राष्ट्रीय स्मारक आहे. परवा आमचा एक सदस्य, आमचे सन्माननीय सदस्य एक तिथं गेले तर स्टेडियममध्ये आत प्रवेश दिला गेला नाही म्हणले प्रवेश तुम्हाला. म्हणजे त्या परिसरातले ते सदस्य आहेत, त्या परिसरातल्या सदस्यांना स्टेडियमच्या गेटवर बाहेर थांबवण्यात आलं आणि स्पष्ट शब्दात नाही म्हणून सांगण्यात आलं, तुम्हाला आज सोडता येणार नाही. मग उद्या कराडकरांना तुम्ही चव्हाण साहेबांच्या समाधीवर सोडणार नाही असा जर प्रसंग झाला तर केवढ्याला पडेल? ते म्हणजे काय करणार आहे ते समजलं पाहिजे ना तुम्ही. हा विषय कुठल्याही अक्षानं, कुठल्याही विषयानं चांगला जर विषय असेल तर आमचं वेलकम आहे. आमचं चांगल्या कामाला आमचं नेहमी आहे. एक वाक्य आहे, ना पिकाचा पैसा देतो ना पिकाची पोळी देणाराचे हात हजार दुबळी माझी जोळी. कराड शहराचा पालकत्व म्हणून आम्ही काम करत असताना जे जे या विकासासाठी येतील त्यांच्यासाठी आमचं पायगाड्या घालून आम्ही त्यांचं स्वागत करू. परंतु हे करत असताना ह्या सेन्सिटिव्ह परिसर आहे, संवेदनशील भाग आहे तो. परवा त्या गाढवांचा विषय झाला, 4 जण सस्पेंड केली आम्ही, 1 जणाची हेड ऑफची वेतनवाढ रोखली गेली. एवढा सेन्सिटिव्ह तो भाग आहे. मग तिथं नेमकं काय होणार आहे हे कराडकरांना माहीत तर पाहिजे. त्याच्या अगोदर न माहिती देता तुम्ही आम्हाला संमती दिली पाहिजे, हा जो केवळानं प्रयत्न होता तो निश्चित चुकीचा होता.